हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला आमच्या भागातील विशेष अशी लाटी वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही वडी खायला खूप छान लागते, तसेच सर्वांना आवडते देखील। चला तर मग आपण बघूया ही वडी कशी बनवायची। यासाठीचे स्टफिंग सगळ्यात आधी तयार करूया। त्यासाठी पॅन गरम करून त्यामध्ये 1 वाटी कारं खरपूस असं होऊपर्यंत छान व्यवस्थित भाजून घ्यायचं। कारं भाजले की त्याच पॅनमध्ये 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा खसखस घालून त्याला लो हीटवरती भाजून घ्यायचं। कारं आणि तीळ एकत्र काढून घेऊया। यानंतर याच पॅनमध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं ते देखील आपल्याला छान असं लाल होऊपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं कडक होऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। 10-12 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित ठेचून घ्यायच्या। भाजून घेतलेले कारं, पांढरे तीळ आणि खसखस थंड झाली की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक देखील पूड करायची नाही। आता सारण तयार करूया। त्यासाठी आपण तयार करून घेतलेला कारं, तीळ व खसखस याचा कूट एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये भाजलेले सुके खोबरे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। त्यानंतर 2 चमचे घरगुती बनवलेला काळा मसाला वापरायचा। अर्धा चमचा मीठ व यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर ठेचलेला लसूण व हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे तयार केलेले सारण थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं व ते व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं। आता वडीसाठी लागणारे कोटिंग तयार करूया। त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे व त्याच सेम वाटीने 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घ्यायचं। पिठाचे प्रमाण सेम ठेवायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये कडकडीत असे गरम केलेले तेल घालायचे आहे। तेल व्यवस्थित कडकडीत गरम असणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे वड्या छान खुसखुशीत होतात। हे तेल व्यवस्थित असं सर्व पिठाला लावून घ्यायचं व त्यानंतर एकदम थोडा पाण्याचा वापर करून घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। गोळा पूर्णपणे घट्ट असा मळून घ्यायचा।
तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असा घट्ट गोळा मळून झालेला आहे। आता याला 10 मिनिटे आपण रेस्ट देऊया। 10 मिनिटे झालेले आहेत। आता यामधील छोटा पोर्शन घेऊन त्याला तेलाच्या सहाय्याने व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचं। जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटायचं। व आता यावर तयार केलेले आपले सारण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं। सारण व्यवस्थित स्प्रेड करून झाले की आता या वड्या अशा सुरळीच्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या। वड्यांची सुरळी करताना ती एकदम घट्ट अशी करायची, जेणेकरून आतमधील सारण बाहेर येणार नाही व ते कोटिंगला व्यवस्थित चिटकून बसेल। पूर्ण फोल्ड करून झाले की आपल्याला त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्या साईडचे एक्स्ट्राचे कोटिंग काढून घ्यायचे व याचे व्यवस्थित मीडियम साईजमध्ये असं वड्या कट करून घ्यायच्या। अशा प्रकारे व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचं। नंतर चाळणीला तेल लावून घेऊन या कट केलेल्या वड्या यावरती ठेवून घ्यायच्या। वड्या कट करत असताना मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं। पाणी गरम झाले की आता तयार केलेल्या वड्या यामध्ये ठेवून त्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता कढईमध्ये मीडियम हीटवरती तेल गरम करून घ्यायचं व या शिजवलेल्या वड्या यामध्ये डीप फ्राय करून घ्यायच्या। वड्या तळताना या मीडियम हीटवरतीच तळायच्या, जेणेकरून त्यामधील कोटिंग बाहेर येणार नाही व तेलामध्ये स्प्रेड होणार नाही याची व्यवस्थित दक्षता घ्यायची। तयार आहे तर मग आपली आजची फरमाईश। तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची फरमाईश हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये कोणती फरमाईश पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।